वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर होमराज मेश्राम, राज्यशास्त्र विभागातर्फे पुन्हा तुमचं स्वागत करतो. आज आपल्याला भारतीय शासन आणि राजकारण या पाठ्यक्रमामधला मूलभूत अधिकार, ज्याला आपण इंग्रजी पर्यायवाचक शब्द फंडामेंटल राईट्स असा आहे, याबद्दलचं आपण चर्चा करू की भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार किती आहेत, मूलभूत अधिकारांचा अर्थ काय दिलेला आहे, वेगवेगळ्या विद्वानांनी मूलभूत अधिकाराबद्दल आपली काय काय परिभाषा सांगितली, त्यांचे स्वरूप काय, मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये काय, हे आजच्या लेक्चर्समध्ये आपण पाहून घेऊया. बी आर आंबेडकरांनी जेव्हा भारतीय संविधानाची निर्मिती केली, त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पॉईंट्स तो म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांसाठी दिलेला मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी काय अधिकार असतात आणि त्या अधिकाराशिवाय व्यक्ती आपल्या स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करू शकत नाही. आणि अधिकार हा मानवी जीवनाचा म्हणूनच आवश्यक एक भाग मानला जातो. कारण अधिकारामुळेच व्यक्तीच्या संपूर्ण गरजा या जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो. जसा सामाजिक जीवन, राजकीय जीवन, आर्थिक जीवन, या संपूर्ण घडामोडी मानवाच्या वैयक्तिक जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात. यामधून अगर जसा आपल्याला एखादा अधिकार जरी नसला तर व्यक्ती आपला स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करू शकत नाही. भारताने सार्वभौम लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट स्वीकारलं असल्यामुळे भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना होणे महत्त्वाचे आहे. आपल्याला माहीत आहे की आपण आधी आपल्या भारतावर आपण बोलतो की इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले. ठीक आहे, म्हणजेच काय, आपला भारत ना संविधान तयार झालेलं होतं, ना स्वातंत्र्य झालेलं होतं, ना सार्वभौम होता. सार्वभौम म्हणजेच काय, तर सिंपलशा एक वर्डमध्ये की अंतर्गत आणि बाह्यगत कोणाच्याही प्रभावाखाली किंवा कोणाच्याही नियंत्रणाखाली नसणे. क्लिअर. तर आपला भारत देश आता सार्वभौम राष्ट्र आहे आणि त्यासाठीच आपला भारताची लोकशाही यशस्वी करण्यासाठी त्या व्यक्तीची स्वातंत्र्याची जोपासना होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या प्रक्रियामध्ये सहभागी होता व्हावे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा जास्तीत जास्त विकास करता यावे, यासाठी खऱ्या अर्थाने मूलभूत अधिकारासारखा दुसरा कोणताही अधिकार त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. कारण या अधिकारामधूनच व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याची मानसन्मान्यता प्रस्थापित होत असते आणि त्याचबरोबर राज्यसत्तेवरील मर्यादाही देखील स्पष्ट होत असतात. प्राध्यापक लास्की, जे आपला राज्यशास्त्र विषयाचे थोर विचारवंत आहेत, त्यांनी देखील मूलभूत अधिकाराबद्दल एक सेंटेन्स म्हटलं आहे, अ स्टेट इज नो बाय द राईट्स इट मेंटेन्स. एखादा राज्य असो, एखादा राष्ट्र असो, मूलभूत अधिकाराशिवाय तो त्याला मेंटेन्स करू शकत नाही. हे विधान आहे प्रोफेसर लास्की यांचे सुप्रसिद्ध विचार आहेत किंवा सुप्रसिद्ध एक असा वाक्य आहे. एखादे राज्य जेव्हा आपल्या नागरिकांना किती हक्क प्रदान करते त्यावरून त्या राज्याचा दर्जा ओळखला जात असतो. म्हणजेच सांगण्याचा तात्पर्य, जसा आपला भारतामध्ये आपला भारताचा किती विकास आहे, किती डेव्हलपमेंट सुरू आहे, आपला भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर जेवढे राष्ट्र आहे त्या राष्ट्रांच्या व्यक्तिमत्वाचा विकास किती पद्धतीनं झालेला आहे. ठीक आहे, हे सर्वात जास्त त्या नागरिकांना किंवा तिथल्या नागरिकांना किती प्रमाणात हक्क प्रदान करत आहेत तो राष्ट्र,
त्यावरून त्या राज्याचा दर्जा ओळखला जात असतो. आणि त्यामुळेच निरनिराळ्या देशातील संविधानकारांनी संविधानामधून किंवा त्या संविधानामध्ये आपल्या संविधानामध्ये मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आपल्याला आढळून येते. तर हे मूलभूत अधिकार हे एक आताची देणगी नाही आहे, तर एक आधुनिक युगाची देणगी आहे. जेव्हापासून स्वातंत्र्य निर्माण झालं तेव्हापासूनची देणगी आहे. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी विविध राष्ट्रांचा संशोधन करून अभ्यास करून आपला भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार हा पॉईंट्स इन्क्लूड केलेला आहे. युरोपात 17व्या आणि 18व्या शतकामध्ये त्या शतकातील निरंकुश राज्याच्या नियंत्रणाखाली जनतेची मुक्ती करण्यासाठी या अधिकाराचा जन्म झाला. क्लिअर? आपण पाहतो काय हो की मूलभूत अधिकाराचे इन्व्हेन्शन्स निर्मिती कशी झाली. ठीक आहे, जे आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेले आहेत आपल्याला 6 अधिकार, त्या 6 अधिकारांना आपल्याला का बरं दिलेले आहेत, कुठून दिलेले आहेत, तर आपण पाहिलं आता की काय आहे काय नाही. परंतु युरोपात 17व्या आणि 18व्या शतकामध्ये जे राजघराणी पद्धत होती त्या राजाच्या नियंत्रणापासून जनतेची मुक्ती करण्याकरिता अशा अधिकारांचा जन्म झाला. परंतु आता तर राज्यपद्धती किंवा ते निरंकुशशाही पद्धती असलेली नाही, तर आज आपण लोकशाहीचे आणि व्यक्तीच्या परिस्थितीचे ध्येय संबंधित झाले असल्यामुळे अधिकाराचे कार्य नकारात्मक राहिले नसून आता ते आदर्शवादी बनले. ओके, अधिकारांचे आता स्वरूप कसे बनले आहेत. पहिल्यांदा नकारात्मक होते, जेव्हा राजेशाही, निरंकुशशाही, राजसत्ताशाही, जेव्हा हे घराणेशाही जेव्हा अस्तित्वात होती तेव्हा अधिकारांचे कार्य हे नकारात्मक होते. परंतु आता जेव्हा लोकशाही पद्धती आली आहे तेव्हा अधिकारांचे कार्य किंवा त्यांचे स्वरूप हे नकारात्मक नसून आदर्शवादी बनले आहे. ओके, निरंकुश शासनाच्या छळातून व्यक्तीची सुटका करणे. आता लगेचच आता आपण पाहिलेलं होतं काय, तर युरोपामध्ये जेव्हा 17व्या 18व्या शतकामध्ये जेव्हा राजाच्या नियंत्रणाकडून किंवा त्याच्या राजाच्या नियंत्रणापासून जनतेची मुक्ती व्हावी यासाठीच अधिकारांचा निर्माण झाला. ओके, आणि त्याच निरंकुश शासनाच्या छळातून व्यक्तीची सुटका करणे एवढ्यापुरतीच अधिकारांचा फायदा नाही आहे किंवा एवढ्यापुरते अधिकार सीमित राहिले नाही. आता ते व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक इत्यादी आवश्यकता पूर्ण करण्याचे ते एक ध्येय बनलेले आहे, ते एक मार्ग बनलेले आहे. आणि त्यामधूनच व्यक्तीत न्याय, समता, स्वातंत्र्यता, बंधुता भावनेचे बीजरूपात असतात. क्लिअर? हे झालं की पार्श्वभूमी, मूलभूत अधिकार कुठून निर्माण झाला, कसा निर्माण झाला, त्याचा अर्थ काय आहे. ओके, आपण आता पाहू की मूलभूत अधिकाराचा नेमका अर्थ काय आहे. ओके, आता जस्ट आपण पाहिलं होतं की काय, व्यक्ती सजीव जन्माला आला तर त्याला आपण अधिकार देणारे कोणीही नाही किंवा कोणताही व्यक्ती अधिकार देत नसतो. व्यक्ती जन्माला आला की त्याला अधिकार हे ॲटोमॅटिकली बहाल होत असतात. आपण हे कोणीही नाही की त्याला अधिकार 6 पैकी 5 अधिकार तू घे किंवा 4 अधिकार तुम्ही घ्या असे बोलणार आहे. व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी ते अधिकार देणे आवश्यकच आहे. अगर त्यापैकी आपण एकतरी अधिकार दिलेला नाही तर तो व्यक्ती आपला दैनंदिन विकास करू शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपला व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्याचा अधिकार असतो आणि त्याच व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्यासाठी भारतीय संविधानाने जनतेला मूलभूत अधिकार बहाल केलेले आहे. म्हणजेच अधिकाराशिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊच शकत नाही असं आपण म्हणू शकतो किंवा असं बोलणं अतिशयोक्ती ठरणार नाही. व्यक्तीचा विकास आणि अधिकार हे परावलंबी आहे, परस्परावलंबी आहे, एकामेकावर डिपेंड आहेत. आपण एखादा अधिकार दिला, आपण पाहू की मूलभूत, आता आपण फक्त त्याचा अर्थ आणि स्वरूप वैशिष्ट्य पाहत आहोत. त्यानंतरचा आपण पॉईंट पाहणार आहोत की मूलभूत अधिकार आणि त्यावरील मर्यादा. व्यक्तिमत्वाचा विकास आणि अधिकार हे परस्परावलंबी आहे. हा विकास करण्यासाठी प्रत्येक राज्याने आवश्यक अशी परिस्थिती निर्माण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. एखादा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा झालं तर सर्वात प्रथम काय काम आहे तिथलं शासन व्यवस्थेचा. तेव्हाशिवाय त्या राज्याचा किंवा त्या राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. जोपर्यंत अशी आवश्यकता किंवा अशी आवश्यक परिस्थिती निर्माण करीत नाही
तोपर्यंत व्यक्तीचा विकास होणे असंभव आहे. जेव्हापर्यंत राज्य किंवा तो राष्ट्र जेव्हापर्यंत असं संपूर्ण कार्य व्यक्तिमत्वाच्या विकासाचं कार्य आपल्या हातात घेत नाही, तेव्हापर्यंत व्यक्तीचा विकास हा असंभव आहे. आपण उदाहरण पाहू शकतो, आपल्याला दिलेलं आहे की एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार समाजमान्य आहे. त्याला राज्याच्याही मान्यता आहे, जिवंत राहू द्या. ही व्यक्तीने केलेली मागणी आहे. व्यक्तीने केलेल्या मागणीला समाज व राज्याची मान्यता प्राप्त होते. म्हणजेच आवश्यक परिस्थितीची व्यक्तीने केलेल्या मागणीला राज्य जेव्हा मान्यता देत असते त्या मागणीला अधिकार असे म्हणतात. समजलं आपण काय बोललो? उदाहरण दिलेलं आहे की अधिकारची एक व्याख्या स्पष्ट केलेली आहे. ठीक आहे, की व्यक्ती आहे म्हणून आपल्याला जिवंत राहण्याचा एक अधिकार आहे. ठीक आहे, आपण त्याला अधिकार कोणी दिलेला नाही, त्याला जिवंत राहण्याचा ऑटोमॅटिकली अधिकार आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार समाजमान्य असायला पाहिजे. ठीक आहे, आणि समाजमान्य आहे हा व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाला म्हणजे समाजमान्य आहे, परंतु त्याला राज्याची मान्यता आहे. आणि राज्य, जसं आपण बोललो की व्यक्तीने केलेल्या मागणीला समाज आणि राज्याची मान्यता जेव्हा प्राप्त होते, व्यक्तीला जन्माचा देखील अधिकार असला, जगण्याचा देखील अधिकार असला, परंतु तो एखादी मागणी करत आहे आणि त्या मागणीला जेव्हा समाज आणि राज्याची जेव्हा मान्यता प्राप्त होते, ठीक आहे, आणि त्या अशा आवश्यक परिस्थितीत व्यक्तीने केलेल्या मागणीला जेव्हा राज्य मान्यता देत असतो, त्या मागणीलाच काय म्हणत असतो आपण? अधिकार म्हणत असतो. आपण प्राध्यापक लास्कीची एक इंग्लिश व्याख्या पाहिलो काय, तर एखाद्या राज्य आणि राष्ट्रासाठी मेंटेन्स करायला, त्याला सुधारवायला त्याला आवश्यक अशी गरज म्हणजे काय, तर मूलभूत अधिकार. अ स्टेट इज नो बाय द राईट इज मेंटेन, असं प्राध्यापक लास्कीने म्हटलेलं आहे. ओके, त्यावर आपले मत मांडताना प्राध्यापक लास्की पुन्हा एकदा म्हणतात की अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्या पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही व्यक्ती सर्वांगीण विकास करू शकत नाही. क्लिअर? आपण एका शब्दात मूलभूत अधिकारांचं वाक्य आपण पाहू शकतो की व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी दिलेले अधिकार म्हणजेच मूलभूत अधिकार होय. आणि प्राध्यापक लास्कीने देखील तेच म्हटलेले आहे काय, तर अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्या पूर्ण केल्याशिवाय कोणताही व्यक्ती आपला स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. त्यानंतर आपण त्याची परिभाषा पाहू की मूलभूत अधिकारांची परिभाषा आपल्याला काय सांगू शकते. हे आपण व्याख्या पाहिलो, पण एक परिभाषा काय आहे, तर व्यक्तिमत्वाचा विकास आवश्यक म्हणून मान्य केलेल्या संविधानात समाविष्ट करून ज्याच्या संरक्षणाची सर्वोत्तम हमी राज्याने दिली आहे अशा अधिकारांना मूलभूत अधिकार म्हणतात. आपण एक कॉमन व्याख्या पाहिलो काय, तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा स्वतःचा विकास करून घेण्यासाठी त्याला दिलेले जे अधिकार आहेत, क्लिअर, ते म्हणजेच मूलभूत अधिकार. पण आपण त्याची ऑथेंटिक परिभाषा पाहताना आपण काय म्हणतो की व्यक्तिमत्वाचा विकास आवश्यक म्हणून. व्यक्तिमत्वाचा विकास हा शब्द कंपल्सरी आहे आपल्याला. तर ते व्यक्तीचा विकास करण्यासाठी मान्य केलेले आणि ते मान्य केलेले पॉईंट्स संविधानात समाविष्ट करून त्यांची ज्या संरक्षणाची हमी जेव्हा राज्य घेत असतो, तेव्हा अशा अधिकारांना मूलभूत अधिकार म्हणतात. जसं आपला भारतीय संविधान, या भारतीय संविधानामध्ये आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराची संरक्षणाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे आणि ते हळूहळू आपण ग्रामपंचायत लेवलपर्यंत येत असते. ठीक आहे, म्हणून त्याला आपण मूलभूत अधिकार असे म्हणत असतो. आपण कॉमन शब्दामध्ये देखील पाहू शकतो काय, तर मूलभूत अधिकाराची परिभाषा की व्यक्ती जीवनासाठी जे अधिकार अत्यंत मौलिक स्वरूपाचे असतात आणि ज्या अधिकारांना संविधानात समाविष्ट करून घेण्याच्या न्यायालयीन संरक्षण दिले जाते अशा अधिकारांना मूलभूत अधिकार म्हणतात. क्लिअर? आता सांगितलं की आपल्या भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षण करण्याची जबाबदारी हे पुरेपूर आपल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाला दिलेली आहे. ठीक आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, तर मूलभूत अधिकार म्हणतो. संविधानात नागरिकांचे जे मूलभूत अधिकार नमूद असतात त्या अधिकारांचे स्वरूप व मर्यादा संविधानाने ठरवून दिलेल्या आहेत. आता ओके, आला पॉईंट तोच की आपण आधीच नेक्स्ट पॉईंट तोच पाहणार आहोत की मूलभूत अधिकार आणि त्यावरील मर्यादा असं का बरं म्हटलेलं आहे. जसं एक्झाम्पल फॉर आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत. ओके, कोणता, तर स्वातंत्र्याचा अधिकार. ठीक आहे, आता तसं स्वातंत्र्याचा अधिकार ठीक आहे का, आपल्या संरक्षणासाठी आपण आपला जवळ तलवार वगैरे ठेवत असो,
क्लिअर, आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी. परंतु स्वतंत्र असल्यामुळे मी कोणाच्या मुंडक्या कापत फिरत तर नाही, कोणाचा खून तर नाही करणार, कोणाचा मर्डर तर नाही करणार. क्लिअर, म्हणजे आपल्याला अधिकार जरी दिले असले, ठीक आहे, परंतु त्याचे स्वरूप आणि मर्यादा देखील ठरवून दिलेले आहेत. तेच सांगितलं आपल्याला की भारतीय संविधानामध्ये नागरिकांचे जे मूलभूत अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत, त्या मूलभूत अधिकारांचे स्वरूप व मर्यादा संविधानाने ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे ते अधिकार राज्यकर्ते असो व नोकरशाही असो, त्यांच्या सत्तेवर नियंत्रण ठेवून नागरिक स्वातंत्र्याचे संरक्षण करतात. ठीक आहे, मग तो व्यक्ती राज्यकर्ता असो, नोकरशाही असो, कॉमन नागरिक असो, त्याला त्या मर्यादा पाळणे आवश्यक आहे. ओके, मूलभूत अधिकारांचे स्वरूप आपण पाहू की मूलभूत अधिकारांचे स्वरूप काय करण्यात आलेले आहेत. तर मूलभूत अधिकारांचे स्वरूप, मूलभूत अधिकार संविधानात समाविष्ट करण्यात यावे यावर एकमत होते. जेव्हा भारतीय संविधान लिहायला सुरुवात झाली, त्यांना संसदेसमोर समंत करण्यात आले 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यावेळेस मूलभूत अधिकार हा भारतीय संविधानामध्ये असावे आणि त्याने समाविष्ट करण्यात यावी यावर एकमत होते. परंतु काही अधिकारांचे स्वरूप कसे असावे याबाबत मात्र संविधान समितीच्या सदस्यांमध्ये काहीशी भिन्नता होती. आता असं का बरं म्हटलेलं आहे, जसं आधी 7 अधिकार मूलभूत अधिकार होते, त्यामध्ये आपल्याला संपत्तीचे अधिकार आपल्याला दिसत नाही. क्लिअर, तर जसं विकेंद्रीकरण पद्धती आपल्या भारतामध्ये जसं आलेले आहे, पैशाची विकेंद्रीकरण पद्धती, त्यामुळेच आपला जे संपत्तीचा अधिकार आहे, त्यामुळेच तो अधिकार मूलभूत अधिकारामधून बाहेर काढण्यात आलेला आहे. मूलभूत अधिकार हे भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात यावे यावर जरी संपूर्ण सदस्यगणांची एकमत असली, तरी पण काही जे मूलभूत अधिकार होते त्याबाबत भारतीय संविधान समितीची जी समिती होती, त्यांच्या सदस्यगणामध्ये काहीशी मतभिन्नता होती. ते मतभिन्नता म्हणजे कशी, तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळामध्ये जातीय वैमनस्याचे व जे भीषण स्वरूप झाले होते. म्हणजेच काय, तर आधी जेव्हा भारत स्वतंत्र अगोदर होता तेव्हा जात प्रथा खूप होती, आता पण आहे, परंतु त्या काळापासूनच ते आता असेल असेच नाही आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे जातीय अल्पसंख्याकांना त्यांच्या अधिकाराची शाश्वती देणे आवश्यक झालेले होते. आणि त्यामुळेच कॅबिनेट योजनेत नागरिकांच्या व अल्पसंख्याकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यास संविधान समितीने एक समितीद्वारे विस्तृत विचार करण्याची सूचना केली होती. आणि त्याचमुळे सामाजिक कार्याचे आपले कार्य करीत असताना शासनाने व्यक्तीच्या काही मूलभूत अधिकारांची पायामल्ली करून घेतली. अशा नकारात्मकच बंधनामुळे मूलभूत अधिकारांचे घालण्यात आलेली काही पायाउलट आहे. आणि या उलट सकारात्मक बंधने आणि नकारात्मक बंधने अशी 2 बंधने तयार झाली. आणि सकारात्मक बंधने सामाजिक क्रांतीची दिशा आखून देणारा नीती निर्देशांक आहे. तर अशाच प्रकारे नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य असे स्वातंत्र्याच्या अधिकाराची दुहेरी बाजू पडली. क्लिअर, तरी स्वातंत्र्य उत्तर काळात मात्र असं काय नाही. तर स्वातंत्र्य उत्तर काळात मूलभूत हक्कांचे फेरबदल करू शकतो की नाही असा वादाचा प्रश्न उपस्थित झाला होता. आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण पाहिलेलं आता मागच्या लेक्चरला, ठीक आहे, की आपलं भारतीय संविधान विस्तृत कामध्ये आहे. त्यामध्ये एक पॉईंट पाहिलं होतं का भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती आपण करू शकतो, संविधान दुरुस्ती करू शकतो. त्यामध्ये आपल्याला 2 पद्धती दिलेल्या आहेत. ठीक आहे, एक कठीण आणि एक सोपी. ओके, सिंपलच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्यामुळेच जेव्हा घटनाकारांनी जेव्हा संविधान लिहिलं, त्यामध्ये मूलभूत अधिकारांचे स्वरूप जेव्हा इन्क्लूड केलं संविधानामध्ये, मूलभूत अधिकार जेव्हा समाविष्ट केले, त्यावेळेस विचार असा आला, प्रश्न असा आला की मूलभूत अधिकारामध्ये काळानुसार फेरबदल करता येणार की नाही असं वादाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, त्यावेळेस 1967 पर्यंत असा समज रूढ होता की संसदेला मूलभूत अधिकारात फेरबदल करण्याचा अधिकार होता. तर त्यावेळेस काय, तर काँग्रेसचा काळ असल्यामुळे आणि काँग्रेसचे सर्व सदस्यगण असल्यामुळे, त्यामुळे संसद जेव्हा आपण जे इंग्लंडकडून घेतलेली आहे संसदीय पद्धती, त्यांना हे संपूर्ण अधिकार बहाल करण्यात आलेलं होतं की ते वाटेल तेव्हा आपल्या मूलभूत अधिकारामध्ये फेरबदल करू शकतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याला मान्यता दिलेली नव्हती, कारण की भारतीय संविधानामध्ये असं समाविष्ट करण्यात आलेलं होतं की मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही
कोणाची राहील? तर भारतीय न्यायालय जो आहे सर्वोच्च न्यायालय त्यांची राहील. परंतु त्यांनी ही मान्यताच दिलेली नव्हती. काय? तर संसदेला मूलभूत अधिकारामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार राहणार. पण काय झालं? 1967 साली गोखलनाथ जो खटला घडला, ठीक आहे, तो गोखलनाथ खटल्यांचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने संसदेला मूलभूत हक्क फेरबदल करण्याचा अधिकार नाकारला होता. हा निर्णय 6-5 असा बहुमताने दिला होता. कोण? तर सर्वोच्च न्यायालयाने. 1967 साली जेव्हा असा समज रूढ झाला, काय? तर संसद वाटेल तेव्हा मूलभूत अधिकारामध्ये फेरबदल करू शकतो. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याला मान्यता दिलेली नव्हती. आणि त्यावेळेसच 1967मध्ये गोलकनाथ खटला जेव्हा निर्माण झाला आणि त्या खटल्यांचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना साफ सांगितले की मूलभूत अधिकारात फेरबदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, ठीक आहे, किंवा संसदेला मूलभूत अधिकारात फेरबदल करण्याचा अधिकार नाही. आणि हा जो निर्णय आहे, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 6-5 असा बहुमताने दिलेला होता. म्हणजेच काय? म्हणजेच असं होतं की मूलभूत हक्क शाश्वत, अपरिवर्तनीय व अलौकिक आहे अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली होती. ओके, कारण की त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितलं होतं की घटनाकारांनी जे मूलभूत अधिकार संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहेत ते संपूर्ण बेस्ट ऑफ बेस्ट आहेत आणि ते अपरिवर्तनीय, त्यामध्ये आपण परिवर्तन करू शकत नाही आणि अलौकिक आहेत, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेऊन आपला निर्णय दिलेला होता. आणि त्यामुळेच आतापर्यंत मूलभूत अधिकार अपरिवर्तनीय स्वरूपाचे आहेत. ओके, हे झाले मूलभूत अधिकारांचे स्वरूप. वैशिष्ट्य पाहताना आपण बोलू शकतो मूलभूत अधिकारांची पायामुळे कधी रोपली गेली, आपण असं बोलताना हरकत नाही की आवश्यक नाही आहे की मूलभूत अधिकार जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि त्यानुसार काही घटनाकारांनी त्या संविधान समितीच्या सदस्यांनी एकत्र येऊन B.R. आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं. हा जरी सत्य असलं, परंतु मूलभूत अधिकारांची जी पायामुळे आहेत ते स्वातंत्र्य अगोदरच निर्माण झालेली होती. आपण पाहताना बोलू शकतो की मूलभूत अधिकारांची पायामुळे भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या संघर्षातच खोलवर रुजलेले दिसतात. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण भारत स्वातंत्र्यासाठी जेव्हा आपण संघर्ष करत होतो त्यावेळेसच आपल्याला मूलभूत अधिकारांची पायामुळे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नागरिकांचे हक्क लेखी स्वरूपात संविधानात अंतर्भूत करता यावे अशी मागणी नेत्यांनी प्रारंभापासूनच व्यक्त केली होती. कोणती मागणी? तर भारत स्वातंत्र्यामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नागरिकांचे जे हक्क आहेत ते हक्क भारतीय संविधानामध्ये लेखी स्वरूपात असावे अशी काही नेत्यांनी आधीपासूनच आपली भावना व्यक्त केली होती. आणि ते भावना करणारे व्यक्ती कोण होते? तर 1995मध्ये लोकमान्य टिळकांनी, तर 1918च्या मुंबई काँग्रेस अधिवेशनात मूलभूत अधिकारांची मागणी करण्यात आली. क्लिअर? जेव्हा आपण पाहिलं की भारत स्वतंत्र होतं आणि त्या भारत स्वातंत्र्य संघर्षामध्येच मूलभूत अधिकारांची पायामुळे रोपली गेली आणि त्यामुळेच काही नेत्यागणांनी अशी मागणी केली की मूलभूत अधिकारांचे भारतीय संविधानामध्ये लेखी स्वरूपात नोंद असावी. तेव्हाच 1895मध्ये लोकमान्य टिळकांनी, तर 1918च्या जो मुंबई काँग्रेस अधिवेशन झालं यामध्येच मूलभूत अधिकारांची मागणी करण्यात आली आणि 1928च्या नेहरू समितीच्या अहवालामध्येच मूलभूत अधिकारांची मागणी करण्यात आली. 1946 साली कॅबिनेट मिशनने मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात यावे अशी हमी देण्यात यावी असे सुचवले. यामागे मुख्य उद्देश असा होता की कार्यपालिकेला मनात येईल असे निर्बंध स्वरूपाचे वर्तन करता येऊ नये. आणि ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने असे दिलेलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने अशी काय निर्णय दिलेलं होतं की संसद मूलभूत अधिकारामध्ये कोणताही फेरबदल करू शकत नाही, ते अपरिवर्तनीय आहे आणि अलौकिक आहे. सामाजिक आणि आर्थिक न्यायाची प्रस्थापना व्हावी आणि अल्पसंख्याक समूहाचे संरक्षण आणि हक्क सुरक्षित व्हावे यासाठी भारतीयांमधील सर्व प्रकारच्या विषमतेचे निराकरण करणे आणि सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देणे हे
2. प्रमुख उद्देश संविधानकारांनी मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होतं. हे झाले मूलभूत अधिकारांचे उद्दिष्टे. आज आपण पाहिलेलं आहे पॉईंट्स की मूलभूत अधिकाराची प्रस्तावना, त्यानंतर पाहिलेलं होतं आपण मूलभूत अधिकारांचा अर्थ, त्यानंतर आपण पाहिलं की मूलभूत अधिकारांची परिभाषा, त्यानंतर शेवटचा पॉईंट पाहिलेला होता मूलभूत अधिकारांचे स्वरूप आणि मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये. उद्याला आपण जो पॉईंट्स पाहणार आहोत तो पॉईंट्स आहे मूलभूत अधिकार आणि त्यावरील मर्यादा. आपला अभ्यासक्रमातील संपूर्ण व्हिडिओज पाहण्याकरिता ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या अभ्यासक्रमातील संपूर्ण व्हिडिओज रेग्युलर पद्धतीने पाहावे. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.